रसिक श्रोते नमस्कार. आपणासाठी सादर करीत आहोत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित जगप्रसिद्ध कादंबरी फकीरा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची फकीरा ही कादंबरी आपण ऐकत आहात दिलीप यशवंत जाने, चाळीसगाव, जिल्हा जळगाव यांच्या स्वरात. तर ऐकूया सुप्रसिद्ध कादंबरी फकीरा. 3. हिवाळा आला नि गेला, मग उन्हाळा आला. चैत्राचं चावरवून धगधगू लागलं. ते पोलादाच्या रसाप्रमाणे ओसंडू लागलं. निळ्या तलम ओशराचा रंग आकाशाला आला. चैत्र पालवीनं झाडं नटली. नवे मुगारे लुसलुसू लागले. तारुण्यात विद्रुपताही फिकी पडते तद्वत झालं. काराट्या बोराट्यांनाही बहर आला. नव्या फण्या येऊन निवडुंगाची मान अधिकच उंचावली. टसटसीत लाल बोंड डोळ्यात भरू लागले. फण्यांचे काटे सणसणू लागले. मांगवाड्यात मोठी धडपड सुरू झाली होती. आपापल्या दारात मांगांनी वाक लावून चराठं वळायचं काम सुरू केलं होतं. मोठी माणसं दारात सावलीला बसून पड सोडित होती. लहान लहान पोरं चाकं फिरवीत त्या उन्हात डोकीवर चिंध्या घेऊन मागं सरत होती. ती वैतागली होती. तापलेली चक्र कुईकुई आवाज काढीत होती. वाखाच्या बट्या आणि बुरकुल सर्वत्र उडत होता. काही अंगचुकार पोरं निवडुंगात दडून आई बापांना गुंगारा देऊ पाहत होती. ती मुंगसाप्रमाणे त्या निवडुंगात शिरून दडत होती. दौलतीच्या चिंचेखाली फकीरा आणि साधू यांनी विटी दांडूचा खेळ मांडला होता. कुरघोडीच्या खेळाला राधानं मनाई केल्यामुळे सावलीला ते विटी कोलीत होते. दौलती चावडीवर गेला होता. राहीबाई शेळ्या घेऊन रानात गेली होती. राधाचा बसल्या जागीच डोळा लागला होता. हळूहळू चोरटी पोरं जमली. ईशा, किशा, भिवा, बळी, मुरा आले आणि डाव रंगू लागला. तोच सावळा मांगाचा घम्या आला. त्यानं एक नवी खबर आणली होती. ती त्यानं पोरात सोडली. सारी पोरं एकत्र आली. आतुर होऊन घम्याभोवती जमली. घम्यामध्ये बसला. हा घम्या लांबट चेहऱ्याचा, गोरा व उंच होता. त्याचं नाकही लांबट होतं. मान लांब होती. त्याची शेंडीही तशीच होती, पण ते सदैव ताठ असे. तो बापासारखाच बिलंदर होता. घमेंडखोर सावळानं आपल्या लाडक्या मुलाचं नाव घमांडे ठेवलं होतं. आसपासच्या सर्व महत्वाच्या बातम्या प्रथम सावळाकडे येत आणि मग घमांडी त्या आळीत घरोघर पेरी. आजही एक नवी बातमी घेऊन तो आला होता. पोरं जमली आणि घमांडी गंभीरपणे म्हणाला, राजेवाडीच्या माळावर सरकारी बंगल्याजवळ लष्कर आलाया, बघाय चलता का? हे लष्कर कसलं असतं रे? ईशाने विचारलं. आणि घम्या म्हणाला, गोऱ्या लोकांचं असतं, दांडगं असतं. पर ते गोरं लोक कसलं असतात? मुरानं विचारलं. घम्या बुचकळ्यात पडला. फकीरा म्हणाला, सांग की गोरं लोक कसलं असतात? ते मला ठाव नाही, घमांडीनं सांगून टाकलं. आणि बळी म्हणाला, मग आपण ते लवकर बघू, चल. राजेवाडी लांब आहे र. फकीरा माळानं पूर्वेला पाहत म्हणाला. अरे अवघं 3 मैल, चला की. घम्या चेकाळून बोलला आणि सारीच पोरं राजेवाडीला निघाली. फकीरा साधूला म्हणाला, साधू तू येऊ नको, पाय भासतील. मीच बघून येतो आणि तुला सांगतो. लवकर ये, साधू गंभीरपणे म्हणाला. मी लवकर येतो, पण आईला सांगू नका. फकीरानं धोक्याची सूचना केली आणि पोरं गाडी वाटेनं धावत निघाली. 30-7 पोरं गावदरीचा ओढा ओलांडून पुढे गेली आणि पळू लागले. आई बापांना आपली आठवण होण्याआधीच लष्कर बघून परत यायचं असा विचार करून ती पळत होती. ऊन मी म्हणत होतं. माळाची वाट पोपाट्यानं भरून बिलबिलीत झाली होती. उन्हानं तो पोपाटा तापला होता. उष्ण वाऱ्याच्या लाटा माळाच्या कुसळावरून मंद गतीनं येऊन गरम धूळ डोकीवर घेत होत्या. त्या धुळीतून ती पोरं पळत होती. घामानं भिजली होती. धुळीचे लोट उडवीत ती राजेवाडीची शीव गाठीत होती. त्यांनी पहिल्या दमात राजवाडीचा माळ गाठला आणि समोरचा सरकारी बंगल्याच्या भोवती तळ देऊन पडलेल्या गोऱ्या लष्कराला ती पाहू लागले. आतुर नजरा भिरभिरू लागल्या. त्या अफाट माळावर सर्व काही तापलं होतं. वाटेकडेला फक्त एकच बाभळीचं झाड होतं, पण त्यालाही विस्तार नव्हता. पाय होलपटलेली पोरं त्या झाडाजवळ गेली आणि एकदम थबकली.
समोरच्या वाटेगावचा चंदू आत्तार आपलं करड्या रंगाचं घोडं दुडक्या चालीवर दामटीत येत होता. त्यानं कल्लई रंगाचा भला मोठा फटका बांधला होता. त्याचं रुंद कपाळ, दाट भुवया, भोऱ्या पिळून आकडे वळलेल्या मिशा आणि भोरी रुंद दाढी, आखूड गर्दन, मजबूत छाती वर इंग्रजी जॅकेट अशा अवतारात तो कुणाचंही लक्ष वेधून घेत होता. तो सारखी घोड्याला टाच मारित होता. त्या माळाची त्याला चीड आली होती. त्याला वाटेगाव जवळ करायचे होते. आत्ताराला ओळखून पोरांचे पाय मंदावले. त्यांनी त्याला बाजू देण्यासाठी वाट रिकामी केली, पण जवळ येताच चंदूनं लगाम ओढून घोडं उभं केलं. पोरंही मग उभी राहिली. आत्तारानं एक एक पोर निरखायला सुरुवात केली. डोळे वटारून तो पाहू लागला. सर्वांच्या पुढं फकीरा होता. त्यानं अंगात गोल पैरण घातली होती. खाली लंगोट नेसला होता. त्याच्या रसरशीत चेहऱ्यावर घाम डबडबला होता. त्याच्या डोकीचे केस विस्कटून डोक्यातून पाणी मानेवर झिरपत होतं. त्याचा सावळा रंग, घारे डोळे, सरळ नाक, रुंद कपाळ आणि चेहऱ्यावरचा तरतरीत भाव पाहून चंदूनं बळीकडे नजर वळवली. बळी उंचीनं गिड्डा वाटत होता. त्याचं नाकतोंड देखणं दिसत होतं. त्यानं पैरण घालून खाली लंगोटी लावली होती. जवळच मुरा काखेत हात धरून उभा होता. त्यानं एक खेंड डोकीला गुंडाळलं होतं. त्याच्या अंगातील जुने पैरण फाटून तिच्या चिंध्या झाल्या होत्या. तो बिचकून उभा होता. त्याच्या मागं तो किडकिडीत केशा बुजून उभा होता. त्यानं फक्त लंगोटी लावली होती. त्या लंगोटीचा मागचा उरलेला शेव शेपटीसारखा लोंबत होता. त्यामुळे तो वानरीच्या पिलाप्रमाणे दिसत होता. बहिरू अंगाचा ईशा अंगातली पैरण खांद्यावर टाकून घेऊन पळ काढण्याच्या विचारात होता. सावळा मांगाचा घम्या एका पायावर उभा होता. पाय भाजत आहेत असं भासवण्यासाठी तो तोंड वाकडं तिकडं करीत होता आणि आप्पा मांगाचा भिवा आत्ताराला मनातल्या मनात शिव्या देत होता. ही सारी पोरं नीट बघून मग आपली मान उंचावून, भुवया उंचावून चंदू म्हणाला, ए बिरमुटी की फौज, किधर भागताय र? दरोडा करणे को? बोलो ना, वाचा बैठी क्या र? त्यानं घम्याला पुढं बोलवीत विचारलं. तू सावळा मांग का ना र? मग लेका नक्कीच दरोडा पडणार तर. कोण काहीच उत्तर देत नव्हतं. ते डोळे रोखून आत्ताराची दाढी पाहत असल्यासारखे नुसते पाहत होते. मग त्यानं फकीराला विचारलं, तू राणोजी का ना र? हां, फकीरानं होकार दिला आणि आत्तारा एकदम नरमाईनं बोलू लागला. अरे उन्हाच्या रणक्यात दगडाची लाई होती या आणि तुम्ही कुठं र पळताय? आम्ही लष्कर बघाय जातो या, फकीरा म्हणाला आणि आत्तार पुन्हा चिडला. तो म्हणाला, काय बघता र लष्कर? त्याच्या वाटणीचं त्या विठोबाच्या बागेत जाऊन वांद्र का नाही बघित? आमचं पाय भासत्यात, फकीरा आवाज चढवून म्हणाला. मग मी काय करू? आत्तार गुरकला. आमासनी जाऊ द्या. मग जा की. आत्तारानं लगाम सैल सोडून पुन्हा टाच मारली. घोडं दुडक्या चालीनं निघालं आणि ती पोरं फासक्यातून पाखरं सुटावी तशी भरधाव धावत निघाली. त्यांनी राजवाडीची ती सडक गाठली. सडकेच्या दुतर्फा असलेल्या वडाच्या झाडाच्या थंड सावलीत जाऊन त्यांनी दम घेतला. कुणी अंग टाकलं. सडकेच्या बाजूलाच तो सरकारी बंगला होता आणि त्या बंगल्याच्या सभोवती शुभ्र छावण्या पडल्या होत्या. आंबराईत गोरे लोक लोळत होते. मोठमोठ्या घोड्यांच्या दावणी पडल्या होत्या. जागोजाग गोरेगाड बंदुकी घेऊन पहारा देत होते. त्यांचा तो विचित्र पोशाख, खाली गुडघ्यापर्यंत घागरे, लांब हाताचे डगले, लाल भडक रंग, बसकी नाकं, गुबगुबीत गाल, चमत्कारिक आवाज, हे सर्व ती पोरं झाडाखाली बसून पाहू लागली. त्यांचा सारा शिण दूर झाला. ती हसू लागली. एवढ्यात शिगावचा बापू खोत घोडा उडवीत आला. त्याच्या घोड्याला पाहून लष्करी घोडी खेकळाली. काही दुगाण्या झाडू लागली. लष्करी शिपायांनी किंचित वळून त्याच्याकडे पाहिलं. तो छावणीत गेला. उशीर परत आला नाही. बड्या साहेबाला जेवणाचं आमंत्रण देण्यासाठी तो आला होता. बापू खोताला ओळखून घम्या म्हणाला, यो बघ तो शिगावचा बापू खोत, यानंच राणू नानाला मारलं. त्याचे ते शब्द ऐकून फकीरा गंभीर झाला. त्याच्या कपाळावर आठ्या उभ्या राहून त्याचे डोळे स्थिर झाले. तो हळू आवाजात म्हणाला, आभाला मारलं? त्याच्या आवाजात दुःख, चीड यांचं मिश्रण झालं. आणि आमचा गबरूवी मारला.
च्या मुळीवर बसत घम्या म्हणाला, नुसता भूताच्या पोटचा आहे वडवीचा, आणि ह्यो त्या साहेबाचा मैतर आहे वाटतं, बळी म्हणाला. मग हे लष्कर बी खोताच्याच जातीचं असल, घम्यानं शंका प्रदर्शित केली. आणि किशा म्हणाला, आरक कसलं असल, हाईच. मग नगा आमासनी हे लष्कर, निघूया, फकीरात रागा करीत म्हणाला. इतक्यात खोत त्या मोठ्या साहेबाशी बोलत बोलत त्यांच्या दिशेने येऊ लागला. आडदांड घम्यानं विचार केला आणि जवळच पडलेला दगड उचलून हातात घेतला. सारी पोरं भयभीत झाली. 7 पोरं एकाएकी गडप झाल्याचं लक्षात येताच मांगवाड्यात गोंधळ माजला. जो तो पोरांना शोधण्यासाठी पळत सुटला. त्यांचे आईबाप रडत ओढत धावू लागले. गलबला ऐकून राधा बाहेर आली. एकटा साधू पाहून तिनं विचारलं, साधू, फकीरा कुठे? त्यावर त्यानं फक्त ओठ उफराटा केला. तो काहीच बोलला नाही. राधाचंही काळी झालं. ती हाका मारीत निघाली. तोच दौलती आला. पोरं गेली, कुठे गेली? गलका वाढला. पोरांचे आईबाप दौलतीच्या दारात जमले. सावळा मांगही हातात कुऱ्हाड घेऊन आला. हा सावळा मध्यम उंचीचा, सडपातळ व मजबूत होता. हेकट, रागीट आणि सापासारखा डूख धरणारा, म्हणून सावळा असं त्याला लोक म्हणत. तो बिलंदर, चोरटा, तसाच धाडसी पण होता. अंमलदार त्याला पाण्यात पाहत आणि तो त्यांना. आसपासच्या सर्व डागिणी माणसाशी त्याची मैत्री होते. गुन्हेगार लोकात त्याला बराच मान होता. चोरी ही पोटासाठी आणि पोटापुरतीच करावी असा त्याचा बोल असे. ऐट त्याला आवडत नसे, पण स्वतः मात्र तो फारच घमेंडखोरी करी. म्हणूनच त्यानं आपल्या लाडक्या पुत्राचं नाव घमांडी असं ठेवलं होतं. आणि हा घरात जे जे करी ते सारं मांगवाड्यात फिरून घमांडी सांगे. घमांडी नाहीसा झाला. तो फकीराच्या नादानं कुठे गेला असावा असं वाटून सावळा फकीरावर आणि दौलतीवर चिडला. भुवयात चढवून डोळे वटारून तो दौलतीला म्हणाला, नाना, तुमच्या पोरानं आमची पोरं बिघडवली बघा. हे ऐकून दौलतीही चिडला. इतक्या चढ्या आवाजात त्याला कुणीच बोलत नव्हता. पण आज सावळा बोलला तेव्हा दौलती म्हणाला, तुझं चालीचं बा मला ठाव आहे. त्याच्या पायाला दावा बांधून लावून टाक. अरे मूळचाच नाईटा, त्याला बिघडाय कशाला पाहिजे? सावळ्याचं डोकं हे उद्गार ऐकताच अधिक फिरलं. तो तावातावानं पुढे सरसावला आणि मोठ्यानं म्हणाला, असं बोलू नका. माझं पोर देवावानी आहे. माझ्या पोरानं काय चाल केली? मग आमच्या पोरानं तुझं पोर बिघडवलं कसं? दौलती म्हणाला. हे कसं, कुठं परागंदा झालं? मग त्याला फकीरानं नेलं, हे खरं कशावरनं? तुम्ही त्याचा लाड करता. आम्ही आमच्याचा लाड करतो. दौलती भडकला. तू तंडू नका. एवढ्यात कोंडी महार मारकीतून परत आला. त्यानं तो गलका ऐकून घेतला आणि तो शांतपणे म्हणाला, थांबा, एकमेकावर येऊ नका. मगाशी 5-6 पोरं माळानं पळत गेली. त्यात घम्या साऱ्यांच्या पुढे उड्या मारित होता. ऐकलंस? दौलती खेकसला आणि सर्व लोक माळानं धावत निघाले. आपण दौलतीवर उगाच गुरकलो याची लाज वाटून सावळा हिरमुसला. तो गुमान चालू लागला, पण मनातून घम्यावर संतापला. राधाचे भरलेले डोळे फकीराला धुंडू लागले. त्या अफाट माळानं येत असलेला फकीरा दिसावा. आपण त्याला उचलून पोटाशी धरावा. त्यांना आता उशीर करू नये. तिचं मन वेडं झालं. आईची वेडी माया वेडे विचार करू लागली. ती तुपाप्रमाणे वितळली. तिची नजर तिच्यापुढे दूर जाऊ लागली आणि पुन्हा निराश होऊन परत येऊ लागली. फकीरा लवकर दिसावा म्हणून ती चरफडू लागली. ती एकदम थपकून त्या तापलेल्या धुळीत उमटलेली फकीराची पावलं पाहू लागली. तिनं ते पाऊल ओळखलं आणि ती एकदम ओरडली, हातू, हे बघा माझ्या फकीराचं पाऊल. तो इकडेच गेलाय. राधा, धीर धर. फकीरा कुठं जाणार नाही. राहीनं तिची समजूत काढली. त्या सर्वांनी पहिलं लवण ओलांडलं. इतक्यात पुढून चंदू अत्तार आला. त्याला पाहून सर्व उभे राहिले. अत्तारानं विचारलं, अरे का धडपडताय? कुठं निघाला? दुपारच्यानं पोरं कुठे गेले ती? दौलती म्हणाला. कुठे जाते ती? गेल्या ती लष्करी छावणीवर. चंदू हातातील लगामाशी चाळा करीत म्हणाला, मला आढळली ती. आता परतली असतील. परतली म्हणजे बरं झालं. दौलती सुटकेचा निश्वास टाकीत म्हणाला आणि चंदू मध्येच म्हणाला,
मग कुठे जाते ती दौलू नाना? तो तुझा नातू वाटतं. चांगलं पोर निपजलं बघ बापासारखंच. आणि ही रडती या ती त्याची आई वाटतं. हां, रडाय काय झालं? तो काय छावणीवर हल्ला कराय गेलाय? नाना, पोराला जपा. वाघ होईल वाघ. वाघाच्या पोटी वाघ जन्मतो, कोल्हा नाही. आणि ए सावळा, ते शेंडीवालं रत्न तुझंच का? झ्या काय तुझ्या वाणीच मर्याई. हे ऐकून सारेच हसले. आत्तार पुढे गेला आणि सावळा चिडला. त्यांनी तो माळ ओलांडला आणि राजवाडीच्या माळावर आले. एकदम त्यांची गती मंद झाली. ती 7 पोरं पुढं भन्नाट धावत येत होती. त्यांना पाहून सर्वांना आनंद झाला. चेहऱ्यावरची काळजी दूर झाली. मग सर्वांनी माळाला बैठक दिली. तंबाखूच्या चेंच्या सुटल्या. पण राधा थांबली नाही. ती तशीच धावत पुढे गेली, अगदी धावत वाऱ्यासारखी. फकीरा वरमून जवळ आला. त्याला मटकन उचलून तिनं पोटाशी धरला. त्याचा मुका घेऊन पदरानं त्याचा घाम पुसला. त्याच्या पायांची धूळ झटकली. तिचे ओठ थरारले. फकीरा, कुठे गेला होतास? लष्कर बघाया. फकीरानं आईकडं न बघताच उत्तर दिलं. घम्याजवळ येताच सावळानं नारळा एवढे 2 दगड उचलले. तो डोकीचं पाकोटं मागं सरकवून म्हणाला, ए लेका, तुला जिवंत मारतो. अरे थांब, सोडा वैरुदाजी, या भडवीच्याचा अंगात सारी गोम आहे. आर पर मारून काय होणार? आप्पानं खेकसून विचारलं. आणि सावळा रडकुंडीला येऊन म्हणाला, ह्याच्या पायी मी आज दौलू नानाला टाकून बोललो. मी आज याला पूर्णच टाकणार. मला सोडा का? गब्बास, दौलती डोळे वटारून म्हणाला. पोरनी डोर सारखं असतं. या दाबानं सावळा शांत झाला. पोरं जवळ आली. राधा काकू आपल्याला मारू देणार नाही याची त्या सर्वांना खात्री होती. मग सारे वाटेगावकडे निघाले. घम्या मात्र हात धोंड्याच्या अंतरानं पाय होडीत येत होता. अंधार पडला. घरी आल्याबरोबर राधा स्वयंपाकाला लागली. पहिली उन्हून भाकरी घेऊन फकीरा व साधू घरात येऊन खात बसले. राहीबाई सुनेला मदत करू लागली. दौलतीकडे शिपाईगिरीची नोकरी आली होती. तो चावडीवरून अजून आला नव्हता. सर्वत्र सामसूम होते. भाकरी आणि चटणी चावीत चावीत आणि नाक फुरफुरवीत साधू हळूच म्हणाला, लष्कर बघितलंस? हो बघितलं मर्दा. कसलं काय ते? समधी गोरी माणसं, बंदुकी, तलवारी, घोडी. ती नेसत्यात काय? अरे तुमानी निवर बुटावानी टोप्या. मला नाही नेलंस? टाकून गेलास? साधू, लई पाय भाजलं. फोडा आलत पायाला माझ्या. जवा जवा असंच म्हणतोस. रातचं काटं दिवसाचं फोड. मग आम्हासनी आता नाही तसं म्हणणार. ते साहेब लोक माणसावानीच परम माकडावानी करतात. म्हणजे झाडावर उड्या मारतात. उड्या नाही र, पर कसंच बोलतात, किंचाळतात. दोघेही मोठ्यानं असले. फकीरा म्हणाला, गिचमिड र. आणि मग तिथं तो शिगावचा खोत आला. आबाला मारलं त्यो? साधूनं मध्येच विचारलं. अरे हो. फकीराचा हो लांबला. त्यांचं ते बोलणं राधा व राई दोन्ही आतून ऐकत होत्या. खोताचं नाव ऐकून त्या दाराजवळ येऊन ऐकू लागल्या. फकीरा पुढे सांगू लागला, तो साहेबासंग बोलत बोलत आमच्या जवळ आला. घम्याला राग आला आणि त्यानं दगडच उचलला. म्हणला, यानंच आमच्या राणून आणाला. पण मॅच त्याचा हात धरला. नाहीतर. का धरलास? साधू चिडक्या आवाजात म्हणाला. मारू द्यायच्या पडव्याला. अरे पर समद लष्कर आमच्या मागं लागलं असतं की. फकीरा चिंतायुक्त स्वरात म्हणाला. अरे हो, मी विसरलोच. साधूला आपली चूक कळून आले. समधी साहेब खोताची मैतर आहे ती. फकीरा म्हणाला. मग वंगाळ आहे ती, नगा आमासने ती. साधू नाराजीच्या स्वरात म्हणाला. मी आता नाही येणार ते साहेब बघायला. आणि मी बी नाही जाणार. फकीरा म्हणाला. आई लई रडली. साधू पुटपुटला. तू सांगितलंस? नाही. शाब्बास, असं सांगू नये. का सांगू नये? आई मला वाईट म्हणल म्हणून र. मग ती रडली का? मी तिचा आहे म्हणून. राधाला राहावेना. ती बाहेर आली. तिनं दोघांना मांडीवर घेतलं. हृदयाला प्रचंड भरती आली. डोळ्यातील थेंब त्या दोघांच्या मस्तकावर ठिबकले. तिनं तळहात फिरून फकीराचे पाय पाहिले. त्यांना फोड आले होते. तिचा कंठ दाटून आला. बाळा, मी तुला वाईट म्हणणार नाही, कधीच म्हणणार नाही.
न कळत आकाशात रंग बदलला. पावसाळी वारा भरलेले ढग डोकीवर येऊन गगनात वावरू लागले. आला आला म्हणत आषाढ आला. अगदी उद्यावर येऊन ठेपला. पुन्हा राणोजीचं नाव सर्वांच्या जिभेवर खेळू लागलं. वाटेगावच्या जोगण्या उद्यावर आल्या. जिकडे तिकडे तयारी सुरू झाली. घरोघर सणाची जुळणी झाली. अमावस्येच्या दिवशी वाटेगावच्या जोगण्या जाहीर झाल्या. तशा गावोगाव पाट्या फिरल्या. एका नामांकित तमाशाला सुपारी दिली गेली. कुस्त्यांसाठी मोठी रक्कम जाहीर झाली. जोगण्या दिवशी बापू खोत स्वस्थ बसणार नाही याची कल्पना असल्यामुळे शंकरराव पाटील सावध होता. गावातील तरुणी माणसं जमवून त्यानं तयारी केली. जीव द्यायचा पण जोगणी जाऊ द्यायची नाही असा त्याने निर्धार केला. मांगवाड्यात मांग तलवारी घासू लागले. भैरो नाईक आपली कुऱ्हाड साणेवर लावून तयार झाला आणि अमावस्येचा दिवस उगवला. गावात त्या दिवसाबरोबर आनंदही उगवला. प्रत्येक घरात पोळी चरचरू लागली. झकपक कपडे करून पोरबाळं मिरवू लागली. घराघरावर आनंदाचा धूर तरळू लागला. पै पाहुणं येऊन गाव गजबजला. सकाळी नावी लुगडं नेसून झडपीण झाला आणि दारोदार फिरू लागला. प्रत्येक दारात त्याला खोबऱ्याची वाटी आणि एक पैसा मिळू लागला. पुढचं वर्ष सुखाचं जावं म्हणून कोणीही मागं पाहिलं नाही. त्यात तो दिवस गावच्या इतिहासात प्रथमच तसा उगवत होता. नवा पायंडा पडत होता. नव्यानं जत्रा भरत होती. त्या धुंदीत लहान थोर धुंद झाले होते. फक्त एकच रुखरुख होती, ती म्हणजे बापू खोत दंगल करून जोगणी परत नेणार की काय. सकाळीच दौलतीच्या घरात थोडी रडारड झाली. आज 1 वर्ष झालं. याच दिवशी राणोजीला मरण आलं होतं. पण घरोघर आनंद आणि आपण रडत बसणं बरोबर नाही असं म्हणून दौलती, राही, राधा यांनी स्वतःला धीर दिला आणि तेही त्या आनंदात मिसळले. राणोजीच्या नैवेद्यासाठी म्हणून संस्थान सरकारनं 1.25 मणाचा खर्च मंजूर केला होता. त्याप्रमाणे सकाळीच राधानं डोळे पुशीत पोळ्या लाटल्या आणि एक पितळीत नैवेद्य घेऊन दौलती, फकीरा, साधू हे त्या माळावर गेले. फकीरानं हिरव्या गवताची एक पेंडी गबऱ्यासाठी घेतली होती. कारण त्या गबऱ्यानं राणोजीच्या आधी प्राण दिला होता. त्याचं इमान तो फकीरा विसरला नव्हता. दौलतीनं आसूर टिपीत नैवेद्य दाखविला. कंठात आलेला हुंदका आवरला आणि तो म्हणाला, हा पोरांनो, आपल्या बापाच्या पाया पडा. मग फकीरा, साधू यांनी डोकी जमिनीवर टेकले. जिथं राणोजी कत्तल होऊन मेला होता त्या ठिकाणी त्यांनी कपाळं टेकले. तुझं बळ, तुझी कीर्ती, तुझी हिंमत आम्हाला येऊ दे असं ते दोघं म्हणाले नाहीत. परंतु त्या जागेची ती मैदानी माती नकळत त्यांच्या भाळी चिकटली. त्या धरणीनं जणू त्या दोघांचं मळवट भरलं. दौलतीनं पाहिलं पण ती माती पुसून टाकण्याचं धैर्य त्याला झालं नाही. मग ते तिघे आजा नातू घरी आले. राधानं त्यांची कपाळं पाहिली आणि तिला रडू कोसळलं. ती माती तिनं ओळखली. ती पाहत राहिली, टोक लावून पाहत राहिली. तेव्हा दौलती म्हणाला, ती त्या जागेवरची माती हाय. हो हो, म्या ओळखली या. ती लावली नाही, लागली पाया पडताना. पेड्यांचा पुढा कमरात खोन तलवार फिरवली त्या मातीनं. ती त्या दोघांसनी कशी इसरल. दौलती पुढं बोलला नाही. राहीनं गंभीर चेहरा केला. तिचे आसू केव्हाच संपले होते. राधानं त्या दोघांना घरात नेलं आणि विचारलं, बापाच्या पाया पडला. हो, हिच्या बाबाला. काय मागितलं त्यांच्यापाशी. काहीच नाही, फकीरा म्हणाला. आणि राधा त्याच्या कपाळाकडे पाहत म्हणाली, पण तुम्ही न मागता तुमच्या वडिलांनं तुम्हासनी सारं देऊन टाकलं. ती माती तुम्हासनी इसरत नाही. तुम्ही त्या मातीला इसरू नका. त्या मातीवर खोताना आगळीक केली ती इसरू नका. आणि मरू नका. मोठं व्हा, बापासारखं मोठं व्हा. तुम्ही मोठं होईतोवर मी मरणार नाही. राधा वेड्यासारखं बोलत होती. हृदयात पुष्कळ दिवस तुंबलेले ते शब्द त्यावेळी बाहेर पडले. तिनं पदरानं तोंड पुसलं. मग फकीरा, साधू दौलतीवर राही यांच्याजवळ जाऊन बसले. फकीरा दौलतीचं तोंड आपल्याकडे फिरवीत हळूच म्हणाला, बाबा काय. आई मरणार नाही. तू. मी बी मरणार नाही. अन थोरली आई, तिला बी आपण मरू द्यायची नाही, दौलती म्हणाला. दुपार झाली. 1.25 मणाची पंगत मांगवाड्यात उठली. जोगणी निघायची वेळ झाली. लवकर या असा पंतांचा निरोप आला. परगावच्या पाहुण्यांसह ढेम हलगी लावून वाजत मांगाच्या तलवारी गावात निघाल्या.
तलवारी, कुऱ्हाडी, भाले या हत्यारांनी गल्ली भरली. 50 जवान कडेकोट तयारी करून जीवावर उदार झाले होते. बारीक मोठं 100-200 माणूस तलवारीबरोबर चालत होतं. हालगीच्या निनादानं हवेत जो मांडला. गाव भरल्यासारखा दिसू लागला. सनदशीर शिपाई म्हणून दौलती मांग गर्दीत खंबीर चालत होता. शंकरराव पाटील जरीचा पटका बांधून आपल्या तांडबाज घोड्यावर बसला होता. भरदार मिशांना पीळ भरून त्यानं हातात नंगी तलवार घेतली होती. त्याच्या दाट भुवया चढल्या होत्या आणि त्याचा रुंद चेहरा आज उग्र झाला होता. विष्णुपंत आपल्या करड्या घोड्यावर जीन घालून बाहेर पडले होते. त्यांनी आज कंबर कसली होती. त्यांनी जोगिणीच्या मिरवणुकीची स्वतः सर्व तयारी केली होती. वाटा रोखून धरण्यासाठी घोडी नेमली होती. सर्व वाटा बरोबर रोखल्या की नाही हे ते स्वतः घोडदौडीनं पाहत होते. आज बामणाच्या अंगात राणोजी मांग शिरला वाटतं असं लोक म्हणत होते. सूर्य पश्चिमेला झुकला आणि जोगणी निघाली. एकदम सर्व वाद्यांनी गजर केला. एका सुरात गावानं हर हर महादेव अशी गर्जना केली. जोगणी वाट चालू लागली. तरुण दिनू गुरव जोगा झाला होता आणि तसलाच देखणा रुंगासुतार जोगणी झाला होता. ते दोघे तलवारीच्या छायेत निघाले होते. गल्ल्या, बोळ, पडकी भिताडं माणसांनी फुलली होती. लोकांच्या गर्दीतून जोगा आणि जोगणी पुढे सरकत होती. भाविक लोक श्रद्धेनं हात जोडीत होते. जोगणी पुढे येताच राणोजीचं नाव त्यांच्या ओठावर नाचत होतं. एका दगडाच्या खिळ्यावर राधा आणि राही या सासूसुना उभ्या होत्या. फकीरा आणि साधू आईचे हात धरून उभे होते. जोगणी येऊन त्यांच्या पुढून जाणार होती. जवळून दिसावी म्हणून राधा उशीर तिथं उभी होती. मनात अनंत विचारांचे तरंग उठले होते. 12 महिन्यांपूर्वी एक जीव कायमचा गेला, पण त्यानं या गावात कायमचा आनंद निर्माण केला. ही प्रचंड जत्रा त्याच्या रक्तानं भरत आहे. त्या रक्ताचं आणि आपलं अगदी जवळचं नातं आहे. म्हणजे हे सर्व आपल्यामुळेच होत आहे. ही माणसांची धावपळ, ही आरास, ही तोरणं, हे बाजे, या तलवारी, या साऱ्यात आपला आत्मा संचारला आहे. राधा स्वतःला विसरली. विचारांच्या चक्रात सापडून भलतीकडे निघाली. तोच वाद्यांचा गजर जवळ येऊ लागला. तो ऐकून ती भानावर आली. जोगणीच्या पुढे सावळा मांग कुऱ्हाड वर धरून चालत होता. त्यानं 2 टांगी धोतर नेसून डोकीला टापर बांधली होती. त्याच्या जोडीला भैरू रामोशी दिसत होता. त्याचा धिप्पाड देह आज भलताच फुगला होता. रामोशी राक्षसासारखा भासत होता. पुढून येऊन जोगणीवर कोणी झडप घेईल त्याला परत फिरू देऊ नका. पुढून येऊन जोगणीवर कोणी झडप घेईल त्याला परत फिरू देऊ नका असा पंतांचा त्यांना हुकूम होता. रखोजी महार हातात विळा घेऊन गर्दी दूर ठेवीत होता. पंत आणि पाटील जोगणीच्या मागे पुढे होते. जोगणी राधाच्या जवळ आली, पुढे निघाली. इतक्यात पंत ओरडले, जोगणी तिथंच थांबवा. सर्व गपकन थांबले. पंत घोड्यावरून उतरून जवळ गेलेनी म्हणाले, ह्या जोगणीवर मालकी हक्क या जीवाचा आहे, त्यांना दर्शन घेऊ द्या. असं म्हणून पंत राहीबाई राधा यांच्याजवळ जाऊन म्हणाले, हं काकू, पाया पडा, ही तुमची जोगणी. राही व राधा गोंधळून गेल्या. काय बोलावं हे त्यांना सुचेना. मग पुन्हा पंत पुढे झाले. त्यांनी फकीरा साधू यांना जोगणी दिसावी म्हणून हातानं धरून पुढं आणलं. मग दोघांनी हात जोडले आणि चला अशी पाटलानं हाक दिली. पुन्हा सर्व वाद्य वाजू लागली. आळीपाळीनं जोगणी फिरत फिरत दिवस बुडता बुडता परत आली आणि विसर्जन पावले. विष्णुपंत आणि पाटील यांच्या शिरावरचा बोजा हलका झाला. गावानं सुटकेचा निश्वास टाकला. बापू खोत आला नाही किंवा आला असला तरी त्याचं काही चाललं नसावं. जोगणीत विघ्न आलं नाही. पहिली जोगणी सुखरूप पार पडली. आता पुढचं कोणी पाहिलं असं म्हणत लोक घरोघर परतले. आपल्यासाठी पंतांनी जोगणी उभी केली या विचारानं राधा पुलकित झाली. त्या प्रसंगानं ती सर्व दुःख विसरली. पंतांच्या शब्दांनी राहीबाईला धीर आला. मुलगा मेला पण चीज झालं असं तिला वाटलं. गोड शब्दांनी मनाला फुलोरा येतो. आणि दौलतीनं तर 1 वर्षानंतर आजच मिशीला पीळ भरला होता.